नमस्कार सर्वांना. आयुर्वेद अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल बघा या विषयाचे अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत. बघा हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, वनरक्षक भरती बघा तुमची कोणतीही परीक्षा असू द्या, बघा अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये नेहमी विचारले जातात. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय. पुणे या प्रशासकीय भागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. बघा पुणे या प्रशासकीय भागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे तर 5 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे. बघा बऱ्याचदा परीक्षेमध्ये प्रश्न असतो पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झालेली आहे. तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. 1 ऑगस्ट बघा सन 2014 मध्ये पालघर या जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय. ब्रह्मगिरी बघा हे महाराष्ट्रामधलं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. ब्रह्मगिरी हे शिखर आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा याचं योग्य उत्तर काय असेल. ब्रह्मगिरी बघा हे शिखर नाशिक या जिल्ह्यामधलं शिखर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय. खालीलपैकी कोणती नदी आहे जी नदी अरबी बघा समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. बघा या ठिकाणी 4 नद्या आहेत. खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी बघा अरबी समुद्राला जाऊन मिळणारी नदी आहे. योग्य उत्तर काय असेल. नर्मदा नदी, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय. कृष्णा आणि वारणा बघा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो. बघा पीवायक्यू प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कृष्णा आणि वारणा या 2 नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो. योग्य उत्तर काय असेल. कृष्णा आणि बघा वारणा यांचा संगम हरिपूर या ठिकाणी होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय. चिपळूण हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे. चिपळूण बघा हे शहर काय असेल. वासिष्ठी नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा विषय क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलाय. अमरकंटक मध्य प्रदेश, अमरकंटक मध्य प्रदेश या ठिकाणी विचारले कोणती नदी उगम पावते. बघा सर्वांनी सांगायचे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. अमरकंटक मध्य प्रदेश बघा या ठिकाणी नर्मदा नदी उगम पावते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय. मोडक सागर बघा मोडक सागर धरण आहे, या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे. बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मोडक सागर या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे. वैतरणा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलाय. तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतो, तर याचं योग्य उत्तर काय पाहिजे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ बघा यांचं मुख्यालय जळगाव या ठिकाणी आहे. कोकण पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कुठं आहे. मुंबईला आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचं मुख्यालय कुठं आहे. नागपूरला आहे. मग पुण्याला कोणतं असेल तर पुणे बघा या ठिकाणी पुण्यामध्ये कोणतं आहे. बघा कृष्णा खोरे विकास महामंडळ पुण्याला आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय. खापरखेडा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. खापरखेडा बघा सर्वांनी सांगायचे. खापरखेडा, कोराडी, उमरेड बघा हे सर्व कुठं आहेत. नागपूर जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय. थंड व आर्द्र हवामान कोणत्या प्रदेशाचं आहे. बघा सर्वांनी सांगायचंय थंड व आर्द्र हवामान कोणत्या प्रदेशाचं हवामान आहे. तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. थंड आणि आर्द्र बघा हे हवामान कुठलं आहे. सह्याद्री पर्वत म्हणजे पश्चिम घाटाचं या ठिकाणी हवामान आहे. बघा विषय क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलाय. कराड ते चिपळूण या महामार्गावर कोणता घाट लागतो. कराड ते चिपळूण विचारले या महामार्गावर कोणता घाट लागतो. बघा योग्य उत्तर काय असेल. कराड ते बघा चिपळूण या महामार्गावर कुंभार्ली घाट लागतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. पुणे ते मुंबई यांच्या दरम्यान कोणती रेल्वे गाडी धावते. बघा सर्वांनी सांगायचे पुणे ते मुंबई कोणती रेल्वे गाडी आहे. सिंहगड एक्सप्रेस, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 14 या ठिकाणी काय विचारले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या शहरामध्ये आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ विचारले कोणत्या शहरामध्ये आहे.
नागपूर शहरामध्ये. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे, लोहगाव विमानतळ कोणत्या शहरामध्ये आहे? लोहगाव विमानतळ कुठं आहे? पुण्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे? बघा सर्वांनी सांगायचे महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? मुंबई उपनगर. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी सर्वाधिक साक्षर तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, या ठिकाणी काय विचारलाय, दुधा तुपांचा जिल्हा म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची विशेष ओळख आहे? दुधा तुपांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, धुळे जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 या ठिकाणी बघा काय विचारलाय, गडचिरोली जिल्ह्याचा स्थापना दिवस कोणता आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. गडचिरोली जिल्ह्याचा स्थापना दिवस कोणता आहे? 26 ऑगस्ट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारला, भीमा कोरेगाव हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा भीमा कोरेगाव हे ठिकाण विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? भीमा कोरेगाव बघा हे ठिकाण पुणे जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलं, ठोसेघर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ठोसेघर धबधबा. बघा सर्वांनी सांगायचं आहे, ठोसेघर बघा हा धबधबा कुठं आहे? सातारा जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्राच्या अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती नदी आहे? बघा महाराष्ट्रामध्ये विचारले अति दक्षिण सीमेवरून वाहणारी नदी कोणती असेल? तेरेखोल नदी. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? बघा सर्वांनी सांगायचं आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत? योग्य उत्तर काय असेल? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये बघा एकूण या ठिकाणी 4 कृषी विद्यापीठ आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मानवी समता बघा हे काय आहे? मासिक आहे. तर ते खालीलपैकी कोणी सुरू केलेलं मासिक आहे? मानवी समता. बघा मानवी समता बघा या नावाचं मासिक कोणी सुरू केलं होतं? महर्षी कर्वे. बघा बघा महर्षी कर्वे यांनी मानवी समता त्यांनी सुरू केलेलं मासिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे खालीलपैकी कशापासून मिळवतात? प्लॅस्टर ऑफ पॅरिस. बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? प्लॅस्टर ऑफ पॅरिस बघा ठीक हे काय असेल? जिप्सम पासून मिळवतात. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. एंडोसल्फन हे खालीलपैकी काय आहे? एंडोसल्फन काय आहे? कीटकनाशक, कवकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक. एंडोसल्फन हे काय आहे? कीटकनाशक. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलंय, नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? नांदेड बघा हे शहर काय आहे? गोदावरी नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 खालीलपैकी कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? बघा कोणत्या वायूमुळे प्रदूषण होत नाही? तर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन. विद्यार्थी मित्रांनो बघा ऑक्सिजन बघा या वायूमुळे या ठिकाणी प्रदूषण होत नाही. बघा ऑक्सिजनचं प्रमाण वातावरणामध्ये किती टक्के असते? 21% बघा या ठिकाणी वातावरणामध्ये ऑक्सिजन या वायूचं या ठिकाणी प्रमाण असते. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नवेगाव बांध हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नवेगाव बांध. बघा सर्वांनी सांगायचंय, नवेगाव बांध बघा हे अभयारण्य कुठं आहे? गोंदिया जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. चंद्रपूर, ताडोबा. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणती जमात ही केंद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून या ठिकाणी जाहीर केलेला आहे? चंद्रपूर जिल्ह्यामध्ये केंद्र शासनाने कोणती जमात ही अतिमागास जमात म्हणून जाहीर केलेला आहे? मारिया गौंड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे विचारले पृथ्वीचं हवामान हे उबदार राहते? बघा पृथ्वीचं हवामान कोणत्या वायूमुळे उबदार राहते? योग्य उत्तर काय असेल? कार्बन डायऑक्साईड बघा या वायूमुळे पृथ्वीचं हवामान हे उबदार राहते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता आहे? बघा लोखंड आहे, लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता असेल? मग रॉट आयर्न हा काय आहे? लोखंडाचा सर्वात या ठिकाणी शुद्ध प्रकार आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? न्यूट्रॉन. बघा सर्वांनी सांगायचंय, न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला होता? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. न्यूट्रॉनचा बघा शोध जेम्स चॅडविक बघा या शास्त्रज्ञाने न्यूट्रॉनचा शोध लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, अग्निशामन वायू म्हणून
खालीलपैकी कोणत्या वायूचा उपयोग करतात? अग्निशामन वायू. बघा सर्वांनी सांगायचं आहे, अग्निशामन वायू म्हणजे कोणता असतो? कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू असतो. आग विझवण्यामध्ये कोणता वायू असतो? कार्बन डायऑक्साईड. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोबर गॅस यंत्र. बघा गोबर गॅस यंत्र बघा सर्वांना माहीत आहे. यामधून कोणता वायू मिळतो? परीक्षेमध्ये बघा प्रश्न असतो, गोबर गॅस यंत्र यांच्यामधून कोणता वायू मिळतो? कोणता वायू मिळतो? मिथेन वायू. म्हणजे मिथेनचा कोणता असेल? CH4 हा कोणता आहे? मिथेन वायू आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय? रसायनाचा राजा बघा असे खालीलपैकी कशाला म्हणतात? रसायनाचा राजा. बघा असे योग्य उत्तर काय असेल? बघा रसायनाचा राजा म्हणजे सल्फ्युरिक बघा ॲसिडला रसायनाचा राजा या ठिकाणी असे म्हणतात. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? अणूच्या केंद्रकामध्ये खालीलपैकी काय नसतात? बघा समजा एखादा अणूचं बघा असं केंद्र आहे, अणूच्या केंद्रकामध्ये काय नसतात? बघा मधामध्ये बघा अणूच्या बघा केंद्रकामध्ये प्रोटॉन असतात, न्यूट्रॉन असतात. तर बघा इलेक्ट्रॉन या ठिकाणी बघा वर्तुळाच्या बघा कक्षेबाहेर फिरत असतात. म्हणजे अणूच्या केंद्रकामध्ये इलेक्ट्रॉन नसतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? बघा असे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. महाराष्ट्राचा बघा राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू आहे. प्रामुख्याने कोणत्या ठिकाणी आढळतो? बघा महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू बघा प्रामुख्याने भीमाशंकर या ठिकाणी आढळतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तृतीय रत्न या नावाचं नाटक बघा तृतीय रत्न या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा असे योग्य उत्तर काय असेल? तृतीय रत्न बघा या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? बघा महात्मा ज्योतिबा फुले हे तृतीय रत्न या बघा पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? फकीरा या कादंबरीचे लेखक कोण आहेत? बघा फकीरा ही कादंबरी कोणाची आहे? अण्णाभाऊ साठे बघा यांची कादंबरी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर कोणी सुरू केलेलं आहे? बघा कोणी सुरू केलं होतं? रत्नागिरी या ठिकाणी पतित पावन हे मंदिर कोणी सुरू केलं होतं? तर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केलेली? बघा विंडोज ही संगणक प्रणाली कोणत्या कंपनीने सुरू केली होती? तर मायक्रोसॉफ्ट बघा या कंपनीनं काय केलं होतं? विंडोज बघा ही संगणक प्रणाली त्यांनी सुरू केलेली कंपनी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलं? PDF. बघा सर्वांना माहित आहे PDF या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय? योग्य फुल फॉर्म आपल्याला विचारलेला आहे. PDFचे योग्य फुल फॉर्म काय असेल? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक 23 या ठिकाणी काय विचारलं? सर्वात वेगवान प्रिंटर कोणता आहे? सर्वात वेगवान प्रिंटर कोणता असेल? डॉट मॅट्रिक्स, इंकजेट, लेझर, अल्ट्राव्हायोलेट. बघा सर्वात वेगवान प्रिंटर म्हणजे या ठिकाणी काय असेल? लेझर बघा प्रिंटर काय आहे? सर्वात वेगवान तो प्रिंटर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा 24 काय विचारलाय? हवाई उड्डाणाच्या शास्त्राला खालीलपैकी काय म्हणतात? हवाई उड्डाणाचे शास्त्र बघा असते त्यांना खालीलपैकी काय म्हणतात? बघा आपण त्याला काय म्हणतो? एरोनॉटिक्स. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलं? वाफेच्या इंजिनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? वाफेच्या इंजिनचा शोध विचारला कोणी लावला? कोण लावला होता? जेम्स वॅट बघा या शास्त्रज्ञाने काय होता? वाफेच्या इंजिनचा शोध बघा त्यांनी लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा, क्षय किरणाच्या अतिवापरामुळे खालीलपैकी कोणता रोग होऊ शकतो? क्षय किरणाच्या अतिवापरामुळे कोणता रोग होऊ शकतो? कोणता रोग होऊ शकतो? क्षय किरणाच्या बघा अतिवापरामुळे कर्करोग हा होऊ शकतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्रामध्ये विचारले किती टक्के लोकसंख्या आहे? साक्षर लोकसंख्या आहे. महाराष्ट्राची किती टक्के लोकसंख्या आहे? साक्षर लोकसंख्या आहे. योग्य उत्तर बघा काय आलं पाहिजे? महाराष्ट्राची बघा या ठिकाणी 82 पॉईंट बघा या ठिकाणी 3 एवढी या ठिकाणी महाराष्ट्राची साक्षर लोकसंख्या आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा या ठिकाणी काय विचारलं? घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? घर. बघा भू म्हणजे काय असते? जमीन. बघा भू म्हणजे जमीन. बघा घरचं मग काय आलं पाहिजे? सदन. बघा हा ठिकाणी काय शब्द असेल? घर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द आहे. मुलांनो तात्काळ बाहेर जा. बघा मुलांनो तात्काळ बाहेर जा बघा अशा प्रकारचं एक वाक्य आहे. या वाक्यामध्ये क्रियापदाचा प्रकार ओळखा. मुलांनो तात्काळ बाहेर जा. आज्ञार्थी आहे ना? आज्ञा केलेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, उखळ पांढरे होणे. उखळ पांढरे होणे वाक्यप्रचार योग्य अर्थ सांगा.
कोणते आले पाहिजे? उखळ पांढरे होणे म्हणजे पुष्कळ द्रव्य मिळणे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तो गाणे गातो. तो गाणे गातो अशा प्रकारचं वाक्य आहे. या वाक्याचा प्रयोग ओळखा. कोणता असेल? तो गाणे गातो. कर्तरी बघा प्रयोगाचं वाक्य आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, स्तुती. बघा स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? स्तुती. बघा स्तुती या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? स्तुती करणे, निंदा करणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय? पूर्वी कधी घडले नाही. पूर्वी कधी घडले नाही शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगा. आपण त्यांना काय म्हणतो? पूर्वी कधी घडले नाही त्यांना आपण काय म्हणतो? अभूतपूर्व. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. 200 रुपयांना छत्री आहे. अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. अधोरेखित शब्द मग कोणता असेल? 200 रुपयांना. रुपयांना ना सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय असतात? सला नाते काय असेल? चतुर्थी विभक्तीचे प्रत्यय आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, रूपसी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह आहे? रूपसी हा काव्यसंग्रह कोणाचा आहे तो? रूपसी बघा काव्यसंग्रह कोणाचा होता? शांता शेळके बघा यांच्या ठिकाणी तो काव्यसंग्रह होता. प्रश्न क्रमांक पुढचा, डॉक्टर सलीम अली यांचे चरित्र कोणी लिहिलेलं चरित्र आहे? डॉक्टर सलीम अली. बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? डॉक्टर सलीम अली बघा यांचं चरित्र हे वीणा गवणकर बघा त्यांनी लिहिलेलं हे चरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये विधान परिषद नाही? विधान परिषद नाही. कोणत्या राज्यामध्ये नाही? बघा गुजरात बघा या राज्यामध्ये विधान परिषद या ठिकाणी नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, काटेपूर्णा ही नदी विचारले कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? काटेपूर्णा ही नदी कोणत्या जिल्ह्यामध्ये उगम पावते? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? काटेपूर्णा बघा ही नदी बघा या ठिकाणी वाशिम या जिल्ह्यामध्ये ती उगम पावते. प्रश्न क्रमांक पुढचा, नागार्जुन सागर हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नागार्जुन सागर हा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये असेल? नागार्जुन सागर बघा हा प्रकल्प काय आहे? आंध्र प्रदेश बघा या राज्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, हिमालय हा पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? हिमालय बघा पर्वत आहे तर तो खालीलपैकी कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे बघा सर्व स्पर्धा परीक्षा म्हणजे सरळ सेवा भरती बघा महत्त्वपूर्ण असेच बघा 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहेत. बघा त्यामध्ये आपण बघा असेच महत्त्वपूर्ण ठिकाणी प्रश्न त्या PDF मध्ये टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला एका मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर बघा हे सर्व IMP PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.